नमस्कार, मी संदीप साळुंके. लाईव्ह आर्ट कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आत्ता मी चाललो आहे PM श्री आदर्श शाळा तयारी नंबर 1मध्ये आणि त्या ठिकाणी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. तर पहिल्यांदा आपण बघणार आहोत त्या शाळेमध्ये राबवली जाणारी रानभाज्यांचा जो बाजार. कारण रानभाज्या शाळेतसुद्धा विकणार आहेत आणि नंतर ही काही मुलं ही मंगळवारच्या तळ्याच्या बाजारात जाऊन ती विकणार आहेत आणि त्यांना त्यानिमित्ताने व्यावहारिक दृष्टिकोनातून म्हणतात ना की खूप साऱ्या गोष्टी त्यांना त्यामुळे शिकता येणार आहेत. कशाप्रकारे आपण व्यवहार करायचा, कशाप्रकारे रानभाज्या आहेत ते सर्व त्यांना माहिती भेटणार आहे. आणि त्यांचा दुसरा उपक्रम आहे बांधावरची शाळा. तर आता आपण या एपिसोडमध्ये हे दोन्ही उपक्रम बघणार आहोत कशाप्रकारे साजरे होत आहेत ते. तर आता मी चाललो आहे तयारी 1 नंबर शाळेमध्ये, PM श्री आदर्श शाळा तयारी नंबर 1मध्ये आपण जाऊन या उपक्रमाचा आनंद घेऊया. आता आपण आलो आहे आदर्श शाळा तयारीमध्ये आणि रान बाजार आणि त्यानंतर राहिलेली भाजी मग आम्ही शिक्षक वगैरे सर्व खरेदी करू. तत्पूर्वी या ठिकाणी YouTube चॅनल आणि आपले शाळेत या ठिकाणी रानभाजीचं प्रदर्शन बनलेलं आहे मस्त. वर्ग शिक्षक आणि ते विद्यार्थी प्रत्यक्ष तिथून आपण PM श्री जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा तळेरे नंबर 1 या शाळेने आज रानभाजी प्रदर्शन इथे भरवण्यात आलेलं आहे आणि यामध्ये पूर्णपणे मुलांचा सहभाग आहे. आणि मुलांनी रानामध्ये ज्या भाज्या असतात त्या एकत्रित करून त्याने आपल्या शाळेमध्ये आणलेल्या आहेत. त्याच्याविषयी पूर्ण त्यांची माहिती ती विद्यार्थी स्वतः सांगत आहेत. आज बाजारामध्ये जी भाज्या मिळत आहेत त्या भाज्या आपल्या आरोग्याला कितपत हितकारक आहे हे आपण सर्व जाणता. परंतु मुलांना आता सवय लागणं गरजेचं आहे की रानभाज्यांमध्ये जे जीवनसत्व आहे ते किती महत्त्वाचं आहे. त्यासाठी हा आजचा प्रदर्शनाचा हा उपक्रम जो आहे रानभाज्या प्रदर्शन हा राबविण्यात आलेला आहे. कृपया पालकांनी सुद्धा मुलांना आपल्या डब्यामध्ये या रानभाज्यांची भाजी किंवा भाकरीसोबत जी काय असेल ते बाजारातली भाजी न घेता या रानभाज्यांचा उपयोग करावा. मुलांच्या आरोग्याकडे जास्तीत जास्त लक्ष राहील या दृष्टिकोनातून त्याचा उपयोग होईल हा दृष्टिकोन ठेवून आम्ही आज हे रानभाज्या प्रदर्शन भरवलेलं आहे. धन्यवाद. रानभाजी बघूया कुठे कुठली भाजी आहे. तिकडे पण आहे सगळं हळूवाले जास्त बोल का कुठूरची भाजी आहे. कुठूरची आहे. ओके हळू आहे आणि काय टाकळे ही कुठची भाजी. हां त्याचा उपयोग सांगायचा काय आहे, कशासाठी उपयोग आहे. कुरडूची भाजी ना. अशा प्रकारे सगळ्या भाज्या हळमी कोणी आणली की नाही. हळमी नाही मिळाले. तुम्ही काय ओके इकडे पण तुमच्याकडे बा फुलं आहेत. सोनचाफा फुलं आहेत. चाफ्याची फुलं बघतो दाखव. सोनचाफ्याची फुलं आहेत मस्त. हे उभे राहा. इकडे काय एकच भाजी कसली भाजी सांगा. भाजीचं नाव काय. कसली भारंगीची भारंगीची भाजी. कसली भारंगी आणि हे अळू. हळू कसलं अळू आहे. हळवडीचं हळू ना. अळूवडीचं किती रुपये पेंडी. 20 रुपयाने विकली का. किती विकल्या. किती पेंड्या विकल्या. 2. किती रुपये घेतलेस. किती रुपये घेतलेस. किती रुपये आहेत ते. 50 रुपये मिळाले. कितीचा विचार आहे. पहिलीचा विचार द्या. हां 50 रुपये घेतले. 2 भाज्या. हां याला विचार काय 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 ठेवलं. हळू आणि उपस्थित राहिलेले किती रुपये. स्वागत करतो. काय ते
हे काय केगलाची भाजी मस्त पाण्याकडे काढून ठेवली होय. काय तुमच्याकडे काय हे कुठची रे पेवग्याची भाजी मस्त पेवगा ए बोल नाव सांगा कोण बोल बोल उभा राहा बोल ही भाजी कशी आहे ही कसली भाजी भारंगीची हा, कशी आहे ती किती रुपये 20 रुपये दाखव यांना यांना अशी वस्तू दाखव ही कुठची भाजी ही कशी 10 रुपये ना 10 रुपये एक 10 रुपये भाजी ओके एक फोटो घ्या. इकडे पण भाजी आहे लाल भाजी कशी रे हा 20 रुपये अरे वा सन्माननीय ही चवळीची भाजी स्वयंपाकी हा कुरडू टाकळा मोहरी आणि ही अळू. भोपळ्याची भाजी राणे भोपळ्याची पानं म्हणा अरे वा भोपळ्याची त्या मार्फत आपल्या सदस्य जे आहेत त्यानंतर हा पेवगा आहे हा. आणि ही भाजी बघा मोहरीची आहे ही मोहरीची ना मोहरीची भाजी अरे वा ह्याची चटणी छान होते चला तुम्ही काय ठेवलात रे त्यांचं घ्या अळू आणि अळू आणि काय याच्याबद्दल सांगतो याच्याबद्दल इकडे भरपूर गडबड आहे तुमच्याकडे काय काय अशा प्रकारे जोरदार बाजार बनला नाही हो नदी पण आहे तिकडे तुमच्याकडे काय काय हे काय अळू हे गाठीचं अळू आहे गाठीचं अळू आहे अरे वा तू बोलणार आहे सुट्टी का बोलणार आहे बोलणार आहे काय काय ठेवलं आणि ठीक आहे चला पपया पण आहे अरे वा टाकलं पण आहे योगिता अरे वा तेंडी आहे टाकली आहे पपई आहे टाकली पपई तोंडली थोडा तोंडली पण आहे इकडे पण काय काय इकडे काय वेगळा कुठाची भाजी हा नारंगी ओके आणि अळूवड चाळू ना अळूवडी चाळू आहे आता काही विद्यार्थी आज बाजारात जात आहेत तिकडे भाजी ठेवलं बाजारात आज मंगळवारचा बाजार आहे करायचा सगळे बाजारात चाललेत तिसरी पासून पुढची मला बाजारात चालले सगळेजण आहे ब्रिज खाली मंगळवारचा बाजार आहे सध्या पाऊस आहे गावाकडे आज सकाळपासून पावसाचं वातावरण आहे इकडे नेहमीचे व्यापारी पण आहेत आणि आज सगळे शाळेची मुलं पण आहेत इकडे मुलं बसली आहेत आणि इकडे नेहमीप्रमाणे तऱ्हाचा बाजार भरला वीज केली कशी आहे रे टेबल विभाग टेबल विभाग कसं आहे 100 रुपये कुर्ती 900 रुपये जोड़ी 900 रुपये जोड़ी 450 एक और ये सब 100 रुपये 100 रुपये वाले सगळे आता मिळते चटई 150 आणि 250 हे 150 ओके
तराळे रिक्षा संघटने सगळ्या रिक्षाकडे आहेत. पण आज भरपूर गर्दी आहे बाजाराची आणि खूप लोक आहेत बाजाराला. त्यामुळे सगळ्यांना घरपोच करण्याचं जबाबदारी एस टी महामंडळाने रिक्षावाले दोघांची आहे. आता बाजारात किती रुपये सांगताय?